नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टीचक्राफ्ट एज्युकेशन. MPSCचा अभ्यास करताना नक्कीच तुम्हाला ही भीती मनात असेल की माझं तर मराठी बॅकग्राऊंड आहे, मग मी इंग्लिशचा अभ्यास कसा करू, बरोबर? पण आता आजपासून आपण हीच भीती तुमच्या मनातून काढण्यासाठी आलेलो आहोत. कारण आजपासून आपण सुरुवात करत आहोत इंग्लिशच्या एका नवीन सिरीजची, दॅट इज शून्यापासून शिखरापर्यंत. ह्याचाच अर्थ आपण ह्यामध्ये तुमचं इंग्लिश खूप जास्त नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहोत. आपण अगदी अल्फाबेट लेटर्स पासून ते ॲडव्हान्स पर्यंत ही सिरीज चालू ठेवणार आहोत, राईट? तर आता तुमच्या मनातली ही भीती नक्कीच मी काढणार आहे, हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. ओके, सो लेट्स क्रॅक इट टुगेदर. सगळ्यात आधी बेसिक गोष्ट जी इंग्लिशमध्ये असते दॅट इज लेटर्स. आता जर मी तुम्हाला प्रश्न केला की इंग्लिशमध्ये किती अल्फाबेट्स असतात, तर खूप मुलांचं हेच उत्तर असतं की अल्फाबेट्स 26 असतात इंग्लिशमध्ये. पण इथेच आपली गल्लत होते. इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स नाही, तर इंग्लिशमध्ये 26 लेटर्स असतात, राईट? आणि ते लेटर्स असतात ए पासून ते झी पर्यंत, ए टू झी. आणि हे किती असतात? तर हे 26 असतात, राईट? हे 26 असतात नंबर मध्ये, हे 26 असतात आणि ह्याला आपण म्हणतो लेटर्स, राईट? ज्याला मराठीमध्ये आपण अक्षर म्हणतो. आणि नेक्स्ट अल्फाबेट्सचा प्रश्न येतो. तर अल्फाबेट्स म्हणजे काय? तर अल्फाबेट्स म्हणजे वर्णमाला, अल्फाबेट. तर ह्या अल्फाबेट हा एक मोठा ग्रुप आहे. सो कशाचा ग्रुप आहे? ह्या अक्षरांचा ग्रुप आहे. जर अल्फाबेट इथे असेल, पूर्ण अल्फाबेट, तर लेटर्स ह्याच्या आतमध्ये येतात. इथे लेटर्स आहेत. ओके, सो अल्फाबेटच्या अंडर काय येतं? लेटर्स. ह्याचाच अर्थ सगळे लेटर्स मिळून अल्फाबेट बनवतात. जसं तुम्ही एक माळ बघितलीच असेल, मोत्याची माळ. ती जी माळ असते ती काय आहे? अल्फाबेट आहे. आणि त्यातले जे मोती आहेत ते काय आहेत? लेटर्स आहेत. So all the group of letters make alphabet, right? So अल्फाबेट एकच आहे आणि लेटर्स किती आहेत? लेटर्स 26 आहेत, ए टू झी पर्यंत. ओके, आता जर हे लेटर्स आपण जेव्हा मिनिंगफुली अरेंज करतो, जसं फॉर एक्झाम्पल मी लिहिलं BOY, बॉय. सो बॉय हे काय आहे? एक शब्द आहे, वर्ड आहे. तर इथे मी काय केलं? BOY हे 3 लेटर्स मी एका वे मध्ये अरेंज केलेत आणि त्याचा एक शब्द बनवलाय, त्याचा एक वर्ड बनवलाय आणि त्या वर्डचं काहीतरी मीनिंग आहे, त्या शब्दाचं काहीतरी मीनिंग आहे. सो जेव्हा केव्हा आपण हे जे लेटर्स आहे ते अशा प्रकारे अरेंज करतो की त्याचं काहीतरी मीनिंग बाहेर येतं, त्याचा काहीतरी अर्थ आपल्याला कळतो, त्याला आपण शब्द म्हणतो, त्याला आपण अर्थ म्हणतो. ओके, शब्द म्हणतो आपण, त्याला वर्ड म्हणतो. ओके, सो BOY काय आहे? बॉय. ह्याचा अर्थ मुलगा. तर हा एक मिनिंगफुल वर्ड आहे, हा एक मिनिंगफुल शब्द आहे. जर मी याला असं अरेंज केलं YOB, तर ह्याचा काही अर्थ होतो का? नाही, याचा काहीच अर्थ होत नाही, राईट? सो वर्ड केव्हा बनतो? जेव्हा आपण त्याला मिनिंगफुली, जेव्हा आपण शब्द, जेव्हा आपण अक्षर मिनिंगफुली अरेंज करतो, तेव्हाच एक शब्द बनतो, तेव्हाच एक वर्ड बनतो. ओके, VOB लिहिल्यावर तो शब्द नाही म्हणला जाणार, बिकॉज त्याचा काही अर्थच नाहीये. ओके, सो शब्दाला जेव्हा आपण लेटर्स मिनिंगफुली अरेंज करतो तर तो एक वर्ड बनतो, तो एक शब्द बनतो आणि त्याला काहीतरी अर्थ असतो. आणि शब्द कसे बनतात? लेटर्सच्या अरेंजमेंटनी बनतात. लेटर्स आपण स्पेसिफिक वे मध्ये अरेंज करतो तेव्हाच वर्ड्स बनतात. ओके, म्हणून तुम्ही बघितलं असेल बेसिक लेवलला काय आहे? सगळ्यात आधी लेटर्स आहेत आणि ह्या लेटर्सचे ग्रुप जेव्हा आपण मिनिंगफुली अरेंज करतो तर नेक्स्ट लेवल येते, दॅट इज वर्ड्स. ओके, आता नेक्स्ट आहे फ्रेजेस. तर फ्रेजेस काय असतं? फ्रेजेस म्हणजे आता सपोज मी लिहिलं इन द लायब्ररी. इन द लायब्ररी असं मी एक वर्ड्सची अरेंजमेंट लिहिली, राईट? सो ह्याच्यामध्ये आपल्याला वर्ड्स दिसत आहेत. इन द लायब्ररी हे 3 काय आहेत? हे 3 वर्ड्स आहेत, राईट? तर हे एका स्पेसिफिक अरेंजमेंट मध्ये ठेवलंय. बट ह्याच्यामध्ये कधीच काही
पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही. लाईक ह्याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे हा पूर्णपणे आपल्याला समजत नाही. राईट. सो इन द लायब्ररी, जर मी बोलले इन द कॉर्नर, सो आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन नाही मिळत आहे. विच कॉर्नर, कोणत्या कॉर्नर बद्दल आपण बोलतोय, किंवा टेबलचा कॉर्नर, रूमचा कॉर्नर, विच कॉर्नर, वी डोंट नो. सो तिथे आपल्याला खूप कमी इन्फॉर्मेशन मिळते, कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाहीये. म्हणूनच जेव्हा वर्ड्सचे अरेंजमेंट असतात जिथे आपल्याला पूर्ण अर्थ नाही कळत किंवा काहीच अर्थ नाही समजत, तर त्याला आपण फ्रेज म्हणतो. ठीक आहे. सो इन द लायब्ररी ह्याचा काही आपल्याला अर्थ नाही समजत आहे, म्हणून आपण याला म्हणणार फ्रेज. ओके. इन द लायब्ररी ह्याचा कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला काही मिळत नाहीये, म्हणून दिस इज अ फ्रेज. ओके. सपोज मी असं लिहिलं, आय टेक अनदर पेन. I was in the library. जर मी असं लिहिलं आय वॉज इन द लायब्ररी, राईट. सो इथे काय आहे, इथे वर्ड्सची अरेंजमेंट आहे, बरोबर. तर इथे आय काय आहे, सब्जेक्ट आहे. आय, आपण कोणाबद्दल बोलतोय, आय माझ्याबद्दल बोलतेय, आय वॉज इन द लायब्ररी. सो आय काय आहे, सब्जेक्ट आहे. जेव्हा किंवा आपलं कोणत्याही क्लॉज मध्ये हू म्हणजे कोण ह्याचा प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्याला. सो हू वॉज इन द लायब्ररी, आय. सो हू कोण आहे, आय आहे. सो हा काय आहे, सब्जेक्ट. याला काय म्हणतो आपण, सब्जेक्ट. ठीक आहे. सो हा सब्जेक्ट आहे. अँड वॉज इन द लायब्ररी. सो इथे बघा वॉज जे आहे, वॉज काय आहे, हा इथे वर्ब आहे. वर्ब आहे. ओके. वर्ब म्हणजे क्रियापद. ओके. मराठीमध्ये आपण त्याला क्रियापद म्हणतो. सो हा जो वॉज आहे तो इथे वर्ब आहे. सो जेव्हा कधीही एका वर्ड्सच्या अरेंजमेंट मध्ये हू म्हणजे सब्जेक्ट असेल आणि वर्ब असेल. ओके. सब्जेक्ट असेल आणि वर्ब असेल. ओके. सब्जेक्ट म्हणजे काय, हू इज डुईंग दॅट वर्क, कोण करतायत तिथे, त्याचे काही काम करतायत, काही वर्ब करतायत, तर ते कोण करताय ह्याचं उत्तर जेव्हा आपल्याला मिळतं, दॅट इज द सब्जेक्ट. ओके. आणि काय काम करतायत हे जेव्हा आपल्याला कळतं, तर दॅट इज वर्ब, दॅट इज क्रियापद. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब दोन्ही समजतंय, म्हणून हे काय आहे, हा क्लॉज आहे. इथे काय होत होतं, इथे आपल्याला इन्फॉर्मेशन नव्हती मिळत, कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला समजत नव्हती, व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इज टॉकिंग अबाउट, राईट. सो म्हणून हा फ्रेज आहे. आणि इथे काय आहे, इथे आपल्याला सब्जेक्ट पण कळतंय, वर्ब पण काय आहे ते कळतंय, म्हणून ह्याला आपण क्लॉज म्हणणार. ओके. आता तुम्ही म्हणणार, जर इथे सब्जेक्ट इथेच वर्ब आलाय, तर सेंटेन्स मध्ये काय येणार, राईट. आपण सेंटेन्स खूप डिटेलमध्ये बघूयात, बट आता जर तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स नक्कीच कळला असेल, फ्रेज काय असतं आणि क्लॉज काय असतं, तर तुमचा 1 मार्क हा नक्कीच आहे. ओके. सो लेटर्स काय असतात, ए टू झेड. सो लेटर्स मिळून काय बनवतात, शब्द बनवतात, वर्ड्स बनवतात. आणि हे जे लेटर्स असतात त्याचं मिनिंगफुल अरेंजमेंट असलं पाहिजे आणि त्याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे, तेव्हाच त्याला आपण शब्द म्हणतो, राईट. आणि फ्रेज काय असतं, फ्रेज असतं ज्याच्या वर्ड्स मध्ये अरेंजमेंट असतं, बट त्याचा काहीच अर्थ नसतो. त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये सब्जेक्ट पण नसतं, देर इज नो सब्जेक्ट आणि देर इज नो वर्ब. सब्जेक्ट आणि वर्ब काहीच नसतं फ्रेज मध्ये. ओके. वेरॅज क्लॉज मध्ये काय, सब्जेक्ट पण येतं, वर्ब पण येतं. ओके. त्याला आपण क्लॉज म्हणतो. सो इथे काय येतं, आपल्याला पूर्ण स्पेसिफिक इन्फॉर्मेशन पण मिळते आणि आपल्याला कळतं की सेंटेन्स मध्ये काय चाललंय. ओके. दॅट इज क्लॉज. ओके. नॉट सेंटेन्स, सॉरी, द वर्ड अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स मध्ये आपल्याला समजतं की काय चाललंय. ओके. सो क्लॉजेस मिळून सेंटेन्स बनवतात. तर हे जे अरेंजमेंट आहे हे मी असं का केलेलं आहे, कारण लेटर्स मिळून वर्ड्स बनवतात आणि वेगवेगळे वर्ड्स मिळून काय होतं, फ्रेज बनतं आणि फ्रेजेस मिळून काय बनतं, क्लॉज बनतं. जसं तुम्ही इथे बघू शकता, हा काय आहे, हा फ्रेज आहे इथे, राईट. सो फ्रेजेस मिळून काय बनतं, क्लॉज बनतं आणि क्लॉजेस मिळून काय बनतं, तर वाक्य बनतं, दॅट इज सेंटेन्स बनतं. म्हणून हे जे वेन डायग्राम आहे हे तुम्हाला व्यवस्थित डोक्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे की सगळ्यात बेसिक लेवलला काय येतं आणि मग हायर स्टेजला काय येतं. ओके. सो सगळ्यात टॉप अरेंजमेंट कोणाचं असतं, सेंटेन्स, त्याला सेंटेन्स म्हणतो आपण. लेटर्स, वर्ड्स, फ्रेज, क्लॉज आणि मग सेंटेन्स, राईट.
सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस जर तुम्हाला घ्यायचं आहे, सो दॅट तुम्हाला हे इझी होईल जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. ओके, सो मी तुम्हाला ओके सॉरी, सो तुम्ही जस्ट बॅक जाऊन ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो इफ यू वॉन्ट, ओके, सो दॅट इट बिकम्स इझी. जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तर तुम्हाला ते इझी जाईल, म्हणून तुम्हाला ते बेसिक काय येतं आणि त्याच्या वरतीपर्यंत काय असतं हे माहिती असलं पाहिजे. ओके, सो आपण परत बेसिक पासून जे काही शिकलोय ते आपण बघूयात. सगळ्यात आधी आपण काय बघितलं, अल्फाबेट काय असतं. तर आपण वर्णमाला म्हणजेच अल्फाबेट, राईट. वर्णमाला म्हणजे अल्फाबेट किंवा अक्षरमाला म्हणू शकतो, राईट. सो ऑल द लेटर्स टुगेदर फॉर्म अल्फाबेट. सो लेटर्स किती आहेत, 26 आहेत. अल्फाबेट्स 26 नाही आहेत. अल्फाबेट एक आहे आणि त्याच्यामध्ये 26 लेटर्स आहेत. ओके, सो हे तुमचं कन्फ्युजन दूर झालंच असेल आता. खूप जास्त बेसिक गोष्ट आहे इंग्लिश मधली. सो सेट ऑफ लेटर्स, राईट. सेट ऑफ लेटर्स मेक अल्फाबेट. सो ह्या जे सेट ऑफ लेटर्स असतात ह्याला काय म्हणतात, अल्फाबेट म्हणतात, राईट. ओके, सो जसं लेटर्स, आता सेट ऑफ लेटर्स मध्ये काय येतं. सो लेटर्स मध्ये असं रॅन्डम लेटर्स असतील, ए बी झी झेड जे, ह्यांना आपण लेटर्स म्हणतो. अक्षर जे असतात ना त्याला लेटर्स म्हणतात. ओके, याला मराठीमध्ये काय म्हणतात, अक्षर. लेटर्स म्हणजे अक्षर आणि अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. सो लेटर्स मध्ये पण आहे ना टाईप असतात. ओके, वोवल्स ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो आणि कॉन्सोनंट्स ज्याला मराठीमध्ये व्यंजन असं म्हणतात. ओके, सो हे जे वोवल्स असतात, जे स्वर असतात ते 5 असतात. ठीक आहे, 26 मधले 26 जे लेटर्स असतात त्याच्यामध्ये पण 2 टाईप असतात, वोवल्स आणि कॉन्सोनंट्स. आणि लेटर्स किती असतात, अक्षर किती असतात इंग्लिशमध्ये, 26 असतात. आणि त्याच्यामधले हे जे 5 असतात ते वॉवल्स असतात आणि हे जे 21 राहिलेले असतात त्याला आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो. आणि वॉवल्स, हे जे 5 वॉवल्स असतात ते काय असतात, ए ई आय ओ यू. ओके, हे आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, याला आपण वॉवल्स म्हणतो, स्वर म्हणतो. ठीक आहे, आता जसं एक्झाम्पल मध्ये बघा, ऍपल, ए हा वॉवल आहे याच्यामध्ये. एलिफंट, ई हा वॉवल आहे. इंक, आय अगेन वॉवल. ऑरेंज, ओ वॉवल. अम्ब्रेला, ओ वॉवल, राईट. सो यांना वॉवल्स म्हणतात. ए ई आय ओ यू यांना वॉवल्स म्हणतात, या अक्षरांना वॉवल्स म्हणतात. ठीक आहे, लेटर्स मध्ये 2 भाग आहेत, वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स. वॉवल्स मध्ये ए ई आय ओ आणि यू. आणि बाकीचे जे राहिलेले 21 आहेत ते कॉन्सोनंट्स मध्ये येतात. सो कॉन्सोनंट्सला मराठीमध्ये काय म्हणतात, व्यंजन म्हणतात. सो ते बी सी डी एफ जी झी पर्यंत जे काही अल्फाबेट्स, जे काही लेटर्स आहेत त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो आणि ते 21 आहेत नंबर मध्ये. ओके, सो जसं की बुक आहे, सो बी हे इनिशियल लेटर आहे याचं आणि बी काय आहे, कॉन्सोनंट आहे. सी कॅट अगेन कॉन्सोनंट. डॉग, डी कॉन्सोनंट. गर्ल चा जी कॉन्सोनंट. टेबल, टी कॉन्सोनंट, राईट. सो दिस इज अबाउट वॉवल्स अँड कॉन्सोनंट्स. ओके, सो लेटर्स मध्ये 2 प्रकारचे लेटर्स आहेत, वॉवल्स अँड कॉन्सोनंट्स. वॉवल्स 5 आहेत, ए ई आय ओ यू, आणि बाकीचे राहिलेले 21 जे आहेत ते काय आहेत, कॉन्सोनंट्स आहेत. ओके, सो नेक्स्ट, नाउ टॉकिंग अबाउट द मेन थिंग, आर्टिकल्स. सो आयोगाचा खूप आवडता गुगली म्हणजेच आर्टिकल. सो आर्टिकल मध्ये काय येतं, वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन टू इंडिकेट वेदर द नाउन इज स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक. सो हे जे नाउन आहे, आतापुरती तुम्ही हे लक्षात ठेवा, नाउन म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचं नेम, प्लेस, ॲनिमल, थिंग ह्यांचे जे नावं असतात त्यांना आपण नाम म्हणूयात. ओके, हे बेसिक गोष्ट आहे. मी तुम्हाला ह्याचं डिटेल्ड लेक्चर घेणार आहे पुढच्या लेक्चर्समध्ये. सो जस्ट कीप इन माइंड,
नाउन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नाव. ओके, सो हे लक्षात ठेवा, एवढंच बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आपण ह्याचा डिटेल व्हिडिओ नंतर देणारच आहोत. ओके, आपण हे डिटेल कन्सेप्ट शिकणार आहोत नंतर. सो मराठीत त्याला काय म्हणतात? नाउनला नाम म्हणतात. सो नाउनच्या आधी जो शब्द येणार असतो, जो वर्ड नाउनच्या आधी येणार असतो, तो नाउन स्पेसिफिक आहे किंवा स्पेसिफिक नाही आहे ते कोण सांगतं? निश्चित आहे किंवा अनिश्चित आहे हे काय सांगतं? हे आर्टिकल सांगतं. किंवा जो नाउन दिलेला आहे तो निश्चित आहे किंवा अनिश्चित आहे हे कोण सांगतं? आर्टिकल सांगतं. बरोबर? सो आय हॅव अ पेन. अ पेन, राईट? म्हणजे एकच पेन आहे, काउंटेबल आहे, राईट? म्हणजे आपण मोजू शकतो इतके पेन आहेत. हे कशावरून आपल्याला कळतंय? हे त्या अ वरून किंवा ए वरून कळतंय, राईट? त्या आर्टिकल वरून कळतंय. सो दॅट इज व्हॉट इट मीन्स की स्पेसिफिक आहे किंवा नॉन स्पेसिफिक आहे हे आपल्याला आर्टिकल मधून कळतं. शी बॉट ॲन अम्ब्रेला. ओके, आता तुम्ही म्हणणार इथे ए आलं आणि इथे ॲन कसं काय आलं मॅम? सो आपण ह्याच्याच आधी एक गोष्ट शिकलो होतो, वॉवल्स आणि कॉन्सनंट्स, राईट? सो वॉवल्स मध्ये काय येतं? वॉवल्स मध्ये ए, ई, आय, ओ, यू रटून टाकायचं आहे आपल्याला. आणि कॉन्सनंट्स मध्ये बाकीचे 21 राहिलेले लेटर्स कॉन्सनंट्स मध्ये येतात, राईट? सो जेव्हा कधीही वॉवल्स चा साऊंड येतो, आता सी, लहानपणी बसून ना, जेव्हा मी स्कूलमध्ये होते ना, माझ्याही मॅमनी मला असं शिकवलं होतं की कोणताही शब्द असेल आणि शब्दाचा जो पहिला अक्षर असेल तो जर स्वर असेल, म्हणजे तो जर वॉवल्स असतील त्याच्यामध्ये, पहिला अक्षर जर वॉवल असेल तर तो त्याच्या समोर ना ॲन लावायचं. बट असं नाही आहे. ओके, आपण कधीही स्पेलिंगवर नाही डिसाइड करणार ए लावायचे की ॲन लावायचे. अजूनही खूप टीचर्स आहेत जे असं शिकवतात की जे स्पेलिंग मधलं जे पहिलं लेटर असतं, जे जर वबल असेल तर त्याच्यासमोर ॲन येणार. बट असं नसतं. ते साऊंडवर, जे आपण उच्चार करतो ना शब्द, त्याच्यावर डिपेंड करतं की आपण ए यूज करणार आहोत की ॲन यूज करणार आहोत. ओके, सो आपण साऊंडवर डिसाइड करणार, आपण ॲन यूज करणार की ए यूज करणार. सो जेव्हा कधीही कुठल्याही शब्दाचा, कुठल्याही वर्डचा उच्चार जर ह्या लेटर्स वरून येत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? त्याला आपण ॲन लावणार त्याच्यासमोर. ओके, आणि जेव्हा कधीही आपण काही शब्द उच्चारतोय आणि त्याचं पहिलं जे लेटर आहे ते कॉन्सोनंटशी रिलेटेड असेल, ओके, तर त्याच्यासमोर आपण ए लावणार. जसं ए पेन, प, इथे इथं उच्चार काय येतोय? प, पेन, राईट? पी, प. सो ते कशामध्ये येतं? पी हा कॉन्सनंट्स मध्ये येतो, म्हणून आपण त्याच्या समोर ऑलवेज काय लावणार? ए लावणार. म्हणून इथे पेनच्या समोर आपण काय लिहिलेलं आहे? ए लिहिलेलं आहे, राईट? आणि जेव्हा कधीही असा स्वर येतो जसा ॲन अम्ब्रेला, ओ ओ ओ चा साऊंड आहे तिथे, म्हणजेच ए चा साऊंड आहे, राईट? ए चा साऊंड आहे तिथे, म्हणून जेव्हा कधी ए चा साऊंड येत असेल आपण काय लावणार त्याच्या समोर? ॲन लावणार. त्या नाउनच्या समोर आपण ॲन लावणार, म्हणून आपण इथे ॲन लावलेला आहे. अम्ब्रेलाच्या समोर आपण ॲन लिहिलेला आहे. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आपण जेव्हा कधीही कोणताही नाउनच्या समोर ए किंवा ॲन लावतो, जर त्याचा उच्चार, त्याचा जो उच्चार आपण जेव्हा करतो त्याचा जो साऊंड आहे तो वॉवल्स मध्ये येत असेल, ए, ई, आय, ओ, यू ह्याच्यापैकी कोणताही साऊंड येत असेल त्या शब्दाच्या स्टार्टिंगला, तर आपण ॲन लावणार, राईट? त्याच्या समोर आपण काय आर्टिकल यूज करणार? ॲन यूज करणार. आणि जर ह्याच्यामधलं कोणतंही नसेल तर तो कॉन्सनंट्स मधला साऊंड असेल तर आपण त्याच्या समोर काय फिक्स करणार? ए. ओके, अंडरस्टूड? व्हेरी व्हेरी, इट शुड बी व्हेरी क्लिअर. हे नोट करून घ्या की वी नेवर सी द स्पेलिंग्स, वी ऑलवेज हिअर द साऊंड. ओके, वी ऑलवेज सी की उच्चार काय येतोय त्याचा, अँड देन वी यूज ए ॲन. ओके, आता हे डाऊट तुमचा नक्कीच क्लिअर असला पाहिजे. हा, नाव सी. आता नेक्स्ट बघा, द सन रायझेस इन द ईस्ट. द सन, आता इथे बघा द यूज केलेला आहे, तो इथे आपण 3 आर्टिकल्स आहेत, आर्टिकल्स ए, ॲन आणि द, तिन्ही शिकलेला आहोत.
सो द कधी यूज करतो? जेव्हा आपण खूप जास्त स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण द यूज करतो. जेव्हा आपल्याला कळतं की आपलं निश्चित असतं की आपण त्याच गोष्टीबद्दल बोलतोय तेव्हा आपण द बोलतो. किंवा आता सपोज एक पेन आहे. ओके, सपोज मी असं बोलले की आय हॅव केप्ट अ पेन ऑन द टेबल, द पेन बिलॉंग्स टू राधा. ओके, सो तुम्ही नोटीस केलं असेल पहिल्या सेंटेन्स मध्ये मी काय बोलले? अ पेन, बिकॉज तो पेनला मी फक्त नोट करत होते. बट जेव्हा मी सेकंड सेंटेन्स मध्ये बोलले द पेन बिलॉंग्स टू राधा, म्हणजे आता स्पेसिफिक झालंय, त्या पेनचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर जर त्या पेनचं ऑलरेडी इंट्रोडक्शन झालेलं आहे म्हणून मी सेकंड सेंटेन्स मध्ये त्या पेनला द म्हणून रेफर केलं. राईट, द पेन बिलॉंग्स टू राधा. सो वेन एव्हर यू आर इंट्रोड्युसिंग समथिंग, सो सगळ्यात पहिला आपण ए म्हणून आर्टिकल यूज करणार. बट जेव्हा त्याच स्पेसिफिक गोष्टीबद्दल आपण परत सेकंड सेंटेन्स मध्ये बोलत असणार ना तेव्हा आपण द यूज करणार. ओके, सो नाव सी, म्हणून इथे द का यूज केला? बिकॉज दे आर व्हेरी स्पेसिफिक. सन, खूप सारे सन्स आहेत का? नाही, देर इज ओनली वन सन. अँड जेव्हा पण आपण सन बद्दल बोललो वी आर व्हेरी स्पेसिफिक, आपण सूर्याबद्दल बोलतोय. देर इज ओनली वन सन, राईट, म्हणून आपण द सन असं म्हणतो. राईट, सो जसं आपण अर्थ बद्दल बोलणार तर द अर्थ. ओके, सो द यूज केलंय इथे बिकॉज द सन इज ओनली वन. आपण खूप स्पेसिफिक निश्चित गोष्टीबद्दल बोलतोय म्हणून आपण द यूज केलंय तिथे. सो द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणून इथे द आर्टिकल यूज केलेलं आहे. सो वाईल युझिंग दीज आर्टिकल्स ना बी व्हेरी स्पेसिफिक. साऊंड काय येतोय आणि निश्चित आहे की अनिश्चित आहे, एक आहेत की खूप सारे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिक्स करायच्या आहेत डोक्यामध्ये. अँड जस्ट बी क्लिअर विथ द कन्सेप्ट. ओके, सो तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे सो दॅट तुम्हाला उत्तर देताना खूप जास्त सोपं होईल. ओके, जसं इथलं कन्फ्युजन तुमचं आता दूर झालंच असेल. नाव आर्टिकल्स मध्ये पण टाइप्स आहेत. इनडेफिनेट आर्टिकल्स, दॅट इज अनिश्चित. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित, आणि डेफिनेट आर्टिकल्स, डेफिनेट म्हणजे निश्चित. ठीक आहे, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू प्रथमच उल्लेखली जाते किंवा निश्चित नसते तेव्हा आपण ए किंवा ॲन वापरतात. सो जेव्हा आपण, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, जेव्हा कधी आपण एका गोष्टीबद्दल बोलत असतो आणि आपण त्या गोष्टीबद्दल अनिश्चित आहोत, ओके, आणि प्रथम वेळाच आपण त्या गोष्टीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण ए किंवा ॲन यूज करतो. आणि ए आणि ॲन कसं डिफरन्शिएट करणार? ॲन आपण वॉवल्सच्या समोर लावणार आणि ए आपण कॉन्सनंट्सच्या समोर लावणार. ओके, सो जसं ही बॉट ॲन ॲपल, सो ॲपल अनिश्चित आहे आणि आपण प्रथमच वापरतोय म्हणून ॲन का? आणि ॲन का? कारण इथे काय आहे? वॉवल आहे, ए आहे. ॲन ॲपल, ॲ साऊंड आहे, ए चा साऊंड आहे म्हणून ॲन लावलेला आहे ॲपलच्या समोर. राईट, शी इज अ टीचर. आता ट आहे, ते ट चा साऊंड आहे. सो ट चा साऊंड कशामध्ये येतो? कॉन्सनंट्स मध्ये येतो, टी. सो म्हणून इथे ए लावलेला आहे आणि आपण वी आर नॉट स्पेसिफिक, सो म्हणून इथे ए यूज केलेला आहे. ओके, नाव डेफिनेट म्हणजे निश्चित उपपद काय असतं? येस, आणि आर्टिकल्सला उपपद म्हणतात मराठीमध्ये. ओके, जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण निश्चित असते किंवा आधी उल्लेखलेले असते तेव्हा दी वापरतात किंवा द वापरतात. जसं ताजमहल, द ताजमहल इज ब्युटिफुल. पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच ताजमहल आहे, खूप सारे आहेत का? मे बी तुम्ही उद्या जर कोणासाठी बिल्ड केलं तर इट कॅन बी, बट सध्या द एकच ताजमहल आहे. सो वी यूज द इन फ्रंट ऑफ द ताजमहल. Okay, so we are definite about the Taj Mahal. We are definite that there is only one Taj Mahal. That is why we are using the in front of it. So the Taj Mahal, the use केलेला आहे, the article use केलेला आहे. The moon shines at night. So फिलहाल अर्थला एकच मून आहे. सो वी आर व्हेरी स्पेसिफिक. द मून आपल्याला नाईट स्काय मध्ये आपला स्वतःचा एक मून आहे तोच दिसतो. सो वी आर स्पेसिफिक, वी आर डेफिनेट की त्याच मून बद्दल आपण बोलतोय. सो द लावलेला आहे मूनच्या समोर. द मून शाईन्स ॲट द नाईट. ओके,
ओके. नेक्स्ट. So next is word, शब्द. So meaningful group of letters, as I told you earlier की group of letters जेव्हा कधी आपण ग्रुपचे ग्रुप ऑफ लेटर्स घेतो आणि ते मिनिंगफुली अरेंज केलेले असतात तेव्हाच त्याला वर्ड म्हणतात. तो शब्द बनतो आणि शब्द म्हणजेच वर्ड. नाव फ्रेज, वाक्यांश असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. ग्रुप ऑफ वर्ड्स, ग्रुप ऑफ लेटर्स काय आहे? शब्द, वर्ड्स. आणि ग्रुप ऑफ वर्ड्स काय आहे? फ्रेजेस, वाक्यांश. that does not contain a subject and a verb. So just keep in mind, जेव्हा कधीही एक फ्रेज येईल तर त्याच्यामध्ये काय असतं? कर्ता म्हणजेच सब्जेक्ट, जो कर्म करणार आहे, ज्याचा आपल्यामध्ये हू ह्याचं उत्तर मिळतो, तेच सब्जेक्ट आहे. तर जेव्हा कधीही एका अरेंजमेंट ऑफ वर्ड्स मध्ये सब्जेक्ट नसणार, कर्ता नसणार, हू कोणी आहे, हू इज डुईंग द वर्क, ते व्हॉट वी से ते तिथे दिलेलं नसेल. आणि वर्ब म्हणजेच क्रिया, क्रियापद, क्रिया दिलेली नसेल तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण फ्रेज म्हणणार. जसं व्हेरी ब्युटिफुल, तर इथे कोण ब्युटिफुल आहे? हू मेन्शन्ड आहे का? नो. सो ब्युटिफुल हे वर्ब आहे का? क्रियापद आहे का? नो, इट इज नॉट अ क्रियापद, इट्स अ कॉम्प्लिमेंट. आपण कोणातरी छान दिसते असे म्हणतो. सो छान हे क्रिया नाहीये, राईट? सो म्हणून इथे वर्ब पण नाहीये आणि इथे सब्जेक्ट हू इज ब्युटिफुल ह्याचं उत्तरच नाही मिळत आपल्याला, राईट? हू इज ब्युटिफुल ओनली लिहिलंय व्हेरी ब्युटिफुल, राईट? सो दिस मेक्स फ्रेज. इथे सब्जेक्ट पण नाहीये, देर इज नो सब्जेक्ट हिअर. इट इज हू इज ब्युटिफुल, दॅट इज नॉट मेन्शन्ड. आणि इथे वर्ब, दॅट इज क्रिया पण नाहीये, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार? त्याला आपण फ्रेज म्हणणार. नेक्स्ट, इन द रूम. नाव इन द रूम, इन द रूम माहितीये रूमच्या मध्ये, बट विच रूम, व्हॉट काइंड ऑफ रूम, राईट? वी डोंट नो, व्हेरी लेस इन्फॉर्मेशन, खूप कमी इन्फॉर्मेशन आहे याच्याबद्दल. आणि ह्याच्यामध्ये हू, कोण, विच, काय, ह्याचं उत्तरच नाहीये, सब्जेक्ट पण नाहीये आणि वर्ब पण नाहीये, म्हणून म्हणजेच क्रिया पण नाहीये आणि कर्ता पण नाहीये, म्हणून हे फ्रेज आहे. जसं आफ्टर स्कूल, इथे पण कर्ता नाहीये आणि वर्ब पण नाहीये, क्रिया पण नाहीये, बरोबर? म्हणून हे पण काय झाला? फ्रेज झाला. आता तुम्हाला कळलं असेल हे सेंटेन्सचे छोटे छोटे पार्ट्स आहेत, सेंटेन्सचा फक्त एक छोटासा भाग आहे. सो जेव्हा कधी आपण असे वर्ड्स अरेंज करतो, त्याचं काही जास्त मिनिंग नाही निघत किंवा त्याचं जास्त काही इन्फॉर्मेशन नाही मिळत, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण फ्रेज म्हणतो. ओके, सो आय होप यू आर व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट आर लेटर्स, अल्फाबेट काय असतं आणि मग फ्रेज काय असतं, राईट? नेक्स्ट, क्लॉज. ओके, क्लॉज म्हणजेच उपवाक्य. सो सेंटेन्सचा खूप छोटासा पार्ट. ग्रुप ऑफ वर्ड्स, आता हे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, फ्रेज पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, बोथ आर ग्रुप ऑफ वर्ड्स, बट दिस कंटेन्स सब्जेक्ट अँड अ वर्ब. सो इथे काय आहे? कर्ता आणि क्रिया दोन्ही काय आहेत. ओके, जसं फ्रेज मध्ये काय होतं? फ्रेज मध्ये कर्ताही नव्हतं आणि क्रियाही नव्हतं, सब्जेक्ट पण नव्हतं आणि वर्बही नव्हतं. बट क्लॉज मध्ये सब्जेक्ट पण आहे आणि वर्ब पण आहे. ओके, आणि हे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, दोन्ही ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. बट जेव्हा तुम्हाला ह्या दोघांमधला अर्थ कळला तर यू आर वन ऑलरेडी, यू हॅव गॉट द मार्क्स फॉर फ्रेज अँड क्लॉज. ओके, सो हा तुम्हाला डिफरन्स कळला पाहिजे की सब्जेक्ट आणि वर्ब हे क्लॉज मध्ये असतं आणि फ्रेज मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हे नसतं. वर्ब म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, जे काही आपण काम करतोय, जसं वर्किंग, स्लीपिंग, रीडिंग, ओके, डुईंग, रायटिंग, हे सगळे वर्ब मध्ये येतात. आणि सब्जेक्ट म्हणजे आय, वी, असं मी तुम्हाला इथे लिहून देऊ का? सी जस्ट राईट इट, रीडिंग, रायटिंग, लुकिंग, दीज आर ऑल क्रिया, वर्ब. ओके, अँड सब्जेक्ट आय असेल, यू असेल, वी, शी, म्हणजे हू याचं उत्तर आपल्याला मिळत आहे, दॅट इज सब्जेक्ट. ओके, so whenever there are group of words containing a subject and a verb, that is known as clause. For example, she is reading. आता she is reading मध्ये she काय आहे? जसं आता इथे मी बोलले, she is subject. कोण आहे? she, right? सो इथे who चं आन्सर आपल्याला मिळत आहे, सो she is subject. and reading, reading काय आहे? क्रिया आहे, राईट?
सो रीडिंग इज अ वर्ब. सो इथे दोन्ही आहेत, सब्जेक्ट पण आहे आणि वर्ब पण आहे. सो दिस इज अ क्लॉज. शी इज रीडिंग इज अ क्लॉज. ओके. नेक्स्ट इज आय लव्ह क्रिकेट. हु लव्स क्रिकेट? आय लव्स. म्हणजे आय इथे करता पण आहे आणि लव्ह हे काय आहे? वर्ब आहे. क्रिकेट हे वर्ब नाहीये. ओके. सो लव्ह हे काय आहे? क्रिया आहे. लव्ह इज अ वर्ब. सो इथे वर्ब पण आहे आणि सब्जेक्ट पण आहे. सो दॅट इज वाय आय लव्ह क्रिकेट इज अ क्लॉज. ओके. सो नॉट नेसेसरी की वर्ब विल ऑलवेज बी प्लेस्ड ॲट द लास्ट. इट इज नॉट नेसेसरी की हा जो वर्ब आहे तो कायम शेवटच दिलेला असेल. हा मध्येही असू शकतो, जसं इथे आहे. ओके. तो सब्जेक्टच्या नंतरही असू शकतो. जसं आय स्टडी. आय स्टडी जेव्हा मी म्हणते, सो सगळ्यात पहिला काय येतंय? सब्जेक्ट नंतर लगेच वर्ब येतोय, राईट? सो इंग्लिश इज अ बिट प्रॅक्टिकल लँग्वेज. दे आर प्लेइंग. दे आर प्लेइंग. हु इज प्लेइंग? दे आर प्लेइंग. सो दे काय आहे? सब्जेक्ट आहे आणि प्लेइंग इज क्रिया, वर्ब. सो बोथ वर्ब अँड सब्जेक्ट दोन्ही आहेत. सो दिट इज नोन ॲज क्लॉज, उपवाक्य. नाव द मेन थिंग ज्याची आपण वेट करत होतो, दॅट इज सेंटेन्स. सी, तुम्ही म्हणणार की मॅम यू आर गोइंग व्हेरी बेसिक. तुम्हाला खूप जास्त बेसिक गोष्टी ज्या आम्ही खूप लहान क्लासेसमध्ये शिकलेल्या आहोत त्या तुम्ही आम्हाला परत शिकवताय. सी, द थिंग इज दॅट आपल्याला ना सगळ्यात पहिला फाउंडेशन, आपण कोणत्याही बिल्डिंगचं सगळ्यात पहिला फाउंडेशन बिल्ड करतो आणि जर ते फाउंडेशन स्ट्रॉंग नसेल तर काय होतं? पूर्ण बिल्डिंग कोसळून जाते, राईट? सो आपल्याला फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे. सो जर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावर आपण कितीही स्टोरीड बिल्डिंग बिल्ड करू शकतो, राईट? सो दॅट इज वाय यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विथ युअर फाउंडेशन. तुमचं बेसिक खूप जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे, राईट? तेव्हाच तुम्हाला बाकीचे जे कन्सेप्ट क्लिअर होणार आणि मग तुम्हाला ते ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे ते समजणार आहे. नेक्स्ट, सेंटेन्स म्हणजेच वाक्य आणि सगळे क्लॉज मिळून काय होतं? सेंटेन्स बनतं. सो इट ऑलवेज कंटेन्स सब्जेक्ट, वर्ब, कंप्लीट मीनिंग. सो याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये कर्ताही असतो. सेंटेन्समध्ये कर्ता असतं म्हणजे हु इज डुईंग द वर्क हे मेन्शन्ड असतं. वर्ब म्हणजे क्रियाही मेन्शन्ड असते. ओके. काय करताय? व्हॉट इज ही डुईंग? काय वर्ब, काय क्रिया चालू आहे ते पण मेन्शन्ड असतं आणि ह्याला कम्प्लीट अर्थही असतो, ह्याला कम्प्लीट मीनिंग पण असतं. त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. जसं आय एम अ टीचर. ओके. सो आय एम अ टीचर इज अ कम्प्लीट सेंटेन्स. ओके. हु इज द टीचर? आय एम द टीचर, राईट? आय एम इथे वर्ब आहे, राईट? सो इथे ह्याला कम्प्लीट अर्थ पण कळतोय आपला की हा मी एक टीचर आहे, ह्याचा अर्थ आपल्याला कम्प्लिटली कळतोय, राईट? सो इट इज अ सेंटेन्स. नाउ द सन रायझेस इन द ईस्ट. द सन. सो इथे काय आहे? हु इज द सब्जेक्ट हिअर? कोणाबद्दल बोलतोय आपण? हु इज द सब्जेक्ट? सन बद्दल बोलतोय. सो सन इज द सब्जेक्ट. रायझेस काय आहे? क्रिया आहे म्हणजेच वर्ब आहे, राईट? सो दिस इज ऑल्सो कम्प्लीट सेंटेन्स आणि आपल्याला याचा अर्थ पण कळतोय म्हणून हे सेंटेन्स आहे. वी लव्ह इंडिया. सो हु लव्स इंडिया? वी लव्ह इंडिया. सो वी इज अ सब्जेक्ट आणि लव्ह काय आहे? क्रिया आहे, राईट? आणि याचा कम्प्लीट मिनिंग पण कळतोय, वी लव्ह इंडिया, राईट? सो दोन्ही आहे ह्याच्यामध्ये आणि कम्प्लीट मिनिंग पण होत आहे म्हणून आपण ह्याला सेंटेन्स म्हणतो. स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स, वाक्याची रचना. सो एक सेंटेन्स आपण डिरेक्टली काहीही जोडलं आणि सेंटेन्स बनवलं असं नसतं इंग्लिशमध्ये. सो इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणजे आपण काय शिकतोय? ग्रामर म्हणजे आपल्याला जे शब्द आहेत ते परफेक्टली अरेंज करता आलं पाहिजे. डुईंग आय वर्क ह्याचा काही अर्थ होतो का? नाही. सो आय एम डुईंग द वर्क, दिस इज द करेक्ट मीनिंग, राईट? सो हे अरेंजमेंट तुम्हाला कधी जमणार आहे? जेव्हा तुम्हाला ग्रामर करणार, ग्रामर मधले सगळे रूल्स कळणार, कशानंतर काय येतं किंवा कशाचा अर्थ काय असतो हे जेव्हा तुम्हाला कळणार तेव्हाच आपल्याला ते यूज करता येईल व्यवस्थित आणि आपल्याला शब्दाची जी मांडणी आहे ती इंग्लिशमध्ये व्यवस्थित येईल. आणि जेव्हा तुम्हाला ग्रामर व्यवस्थित कळेल तुमचं इंग्लिशही खूप जास्त स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही जितक्या कॉन्फिडेंटली तुम्ही उत्तर देणार आहात, तितके कॉन्फिडेंटली तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवल जे तुमचं होणार आहे तर तितक्याच कॉन्फिडेंटली तुम्ही बोलूही शकाल इंग्लिश, राईट? सो दॅट इज वाय ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रामर आलंच पाहिजे. ओके. ग्रामर जर नसेल येत तर आपण कसेही अरेंज करतो मग वर्ड्स अँड डझंट मेक एनी सेन्स जेव्हा आपण विदाउट
like without grammar काही बोलतो, so it doesn't make any sense. Okay, right? So that is why grammar is very important. So structure of sentence, sentence ची रचना कशी केली जाते? So कोणत्याही सेंटेन्स मध्ये एक सब्जेक्ट असतो म्हणजेच कर्ता असतो, वर्ब असतं म्हणजेच क्रियापद असतं आणि ऑब्जेक्ट असतो म्हणजे कर्म असतो. तो काय कशाबद्दल बोलतोय किंवा कशाबद्दल चाललंय, काय चाललंय ते मेन्शन्ड असतं. ओके, सो आता राम ईट्स मँगो. सो इथे राम काय आहे? राम. हु ईट्स मँगो? कोण मँगो खाते? राम खाते. सो राम इज द सब्जेक्ट. ओके, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो मेन सब्जेक्ट असतं. जसं आपण इथे कशामध्ये शिकतो? इंग्लिश. सो इंग्लिश इज द सब्जेक्ट. तसंच या सेंटेन्स मध्ये राम ईट्स मँगो, आपण कोणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय. सो राम काय आहे? सब्जेक्ट आहे, मेन. ओके, मेन हेड. ओके, यू कॅन सी द ड्रायव्हर ऑफ द बस इज द सब्जेक्ट. ओके, ईट्स इज वर्ब. वर्ब म्हणजे ईट्स म्हणजे काय? खातोय. आणि खाणं हे काय आहे? क्रिया आहे, वर्ब आहे. म्हणून ईट्स काय येणार? वर्ब येणार. आणि मँगो काय आहे? मँगो एक ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. राईट? सो मँगो एक ऑब्जेक्ट आहे. सो याच्यामध्ये काय आहे? सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे. याचाच अर्थ हा एक मीनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स आहे. याचाच अर्थ हे एक सेंटेन्स आहे. जेव्हा कधी सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट तिन्ही मेन्शन्ड असेल आणि मिनिंगफुली अरेंज्ड असतील, त्याचा काहीतरी अर्थ निघत असेल कम्प्लिटली, मग त्याला आपण सेंटेन्स म्हणू शकतो. Okay, so this is a sentence. Ram eats mango is a sentence. Now next, the earth revolves around the sun. Okay, so आता who revolves around the sun? कोणाबद्दल चाललंय? Who is the main subject? Main hero कोण आहे सेंटेन्स मधलं? The earth. We are talking about the earth. So the earth is the subject. Earth is the subject. The is the article. And आता बघा इथे सुद्धा आर्टिकल लक्षात द्या. इथे अर्थ एकच आहे म्हणून आपण द आर्टिकल यूज केलंय आणि इथे सन पण एकच आहे. सो वी आर व्हेरी स्पेसिफिक. वी आर युझिंग डेफिनेट आर्टिकल. निश्चित उपपद आपण यूज करतोय, दॅट इज द. म्हणून सन एकच आहे म्हणून आपण इथे पण द यूज केलंय. आणि रिव्हॉल्व्स काय आहे? रिव्हॉल्व्स हे एक वर्ब आहे, क्रिया आहे. रिव्हॉल्व म्हणजे काय? फिरणे. ओके, सनच्या अराउंड कोण फिरतं? अर्थ. सो रिव्हॉल्व्स मीन्स फिरणे. सो गोल गोल फिरणे. सो वर्ब क्रिया काय आहे? रिव्हॉल्व्स. आणि द सन काय आहे? इथे ऑब्जेक्ट आहे. जर लिटरल मीनिंग घेतलं, इट इज नॉट अन ऑब्जेक्ट. इट्स अ स्टार, राईट? सो स्टार इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट. स्टार इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट. बट ग्रामॅटिकली आपण इथे काही असो त्याला ऑब्जेक्टच म्हणणार. तसं लिटरल मीनिंग मध्ये इथे एका पर्सनचं नाव असेल तर ते ऑब्जेक्ट नसतं, बट ग्रामॅटिकली आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. Everyone should respect the constitution. Okay, who should respect the constitution? जर तुम्हाला याचं उत्तर मिळत असेल, that is everyone. So आपला सब्जेक्ट आलेला आहे everyone. Okay, and respect is again a verb, क्रिया. Respect करणे, respecting others, or we say he is respecting him. Respecting हा एक क्रिया आहे. ओके, वर्ब आहे. अँड दी कॉन्स्टिट्यूशन, अगेन कॉन्स्टिट्यूशन आपल्या इंडियाचं एकच आहे, राईट? म्हणून आपण इथे व्हेरी डेफिनेट वी आर टॉकिंग अबाउट द कॉन्स्टिट्यूशन. सो वी हॅव युज्ड द हिअर. अँड कॉन्स्टिट्यूशन इज हिअर अँड ऑब्जेक्ट, करता आहे. ओके, म्हणून इथे सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे. म्हणून हा एक मिनिंगफुल सेंटेन्स आहे. याचं मिनिंग पण कळतंय आपल्याला. एव्हरीवन शुड रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्यूशन. सो आतापर्यंत तुम्हाला हे एक लक्षात आलंच असेल की जेव्हा कधी अरेंजमेंट ऑफ वर्ड्समध्ये सब्जेक्ट असेल, वर्ब असेल आणि ऑब्जेक्ट असेल, ओके, तेव्हा त्याला काय म्हणतात? सेंटेन्स म्हणतात. आणि फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असेल तर त्याला म्हणतो आपण क्लॉज. आणि जेव्हा सब्जेक्ट ही नसेल आणि वर्ब ही नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? फ्रेज म्हणतो. ओके, आणि त्याचं काही मिनिंग पण निघत नाही. Now, honesty is the best policy. सी आता आपण असल्या सेंटेन्सेस मध्ये ना थोडेसे आपण गटतो, बिकॉज आपल्याला असं वाटतं की ऑनेस्टी, वी आर टॉकिंग अबाउट ऑनेस्टी, सो ऑनेस्टी इज अ सब्जेक्ट. यू आर राईट, ऑनेस्टी इज अ सब्जेक्ट हिअर, राईट? बट इथे वर्ब नाहीये असं तुम्हाला वाटेल, बट इथे वर्ब आहे. इज हा शब्द आहे ना, इज हा, दिस इज वर्ब.
इज हा शब्द आहे, याला वर्ब म्हणतात. आणि ह्याला कुठला वर्ब म्हणणार आपण ह्याला लिंकिंग वर्ब असं म्हणतो. बिकॉज हे दोन जे वर्ड्स आहेत त्याला, हे दोन वर्ड्स आहेत त्याला कोण लिंक करताय? द बेस्ट पॉलिसी आणि ऑनेस्टी ह्याला लिंक कोण करताय? इज हा शब्द त्याला लिंक करतोय, म्हणून आपण ह्याला लिंकिंग वर्ब म्हणणार. बट इट इज अ काइंड ऑफ वर्ब, राईट? सो आपण त्याला वर्बच कन्सिडर करणार. सो इज द वर्ब. नेक्स्ट, पॉलिसी. सो पॉलिसी ॲज सच एक ऑब्जेक्ट नाहीये, राईट? जसं कॉन्स्टिट्यूशन इथे ऑब्जेक्ट आहे, मँगो ऑब्जेक्ट आहे, द सन वी कॅन कन्सिडर ऑब्जेक्ट, बट पॉलिसी वी कॅनॉट कन्सिडर इट ॲज अन ऑब्जेक्ट, राईट? वी कॅनॉट कन्सिडर इट ॲज अन ऑब्जेक्ट, म्हणून पॉलिसी हे एक ऑब्जेक्ट नाहीये. सो आता तुम्हाला ह्या सेंटेन्समधून हे कळलंच असेल, मे द सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसेल किंवा असेल आणि त्याचा पूर्ण अर्थ जर व्यवस्थित बनत असेल तरी आपण त्याला सेंटेन्सच म्हणणार. दिस इज व्हॉट इज ग्रामर अबाउट. ओके, सो आता तुम्हाला वाटेल की हे एक क्लॉज आहे, बट इट इज नॉट. इथे ऑब्जेक्ट नाहीये तरी पण आपल्याला ह्याचा पूर्ण अर्थ मिनिंग कळतंय, राईट? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, तरी हे एक सेंटेन्स आहे. बिकॉज ऑल्दो इट इज ऑब्जेक्ट नाहीये तरी पण हे एक सेंटेन्स आहे. सो कधी कधी असंही चान्स होऊ शकतो की एका अरेंजमेंट ऑफ वर्ड्समध्ये काय ऑब्जेक्ट असूही शकतं किंवा नसूही शकतो. सो इट इज अप टू यू. यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट, की आपल्याला समजलं पाहिजे की हा क्लॉज आहे की हा सेंटेन्स आहे. ओके, सो यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. सी, घाबरायचं नाहीये. इट इज अन व्हेरी इझी लँग्वेज, इझी सब्जेक्ट आय मीन. फक्त आपल्याला रोज अशी प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला जे बेसिक्स आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग करायचं आहे, खूप जास्त स्ट्रॉंग करायचं आहे आपल्याला बेसिक्स. मगच आपल्याला कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअरली कळणार आहेत आणि त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स जे काही तुम्हाला विचारतील ते नक्कीच येतील, आय गॅरंटी यू. ओके, जर तुम्ही ही सिरीज तुम्ही खूप जास्त मनापासून लक्ष देऊन समजून घेत असाल तर तुम्हाला नक्कीच आय गॅरंटी की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी खूप जास्त व्यवस्थित कराल तुम्ही. आणि जेव्हा कधीही तुम्ही इंग्लिशचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस कराल, इट विल बी व्हेरी इझी, स्पेसिफिकली ग्रामर. ओके, तुम्हाला खूप जास्त इझी जाईल. ओके, सो नेक्स्ट, आता आपण हे वर्ड असतं, फ्रेज असतं, क्लॉज, सेंटेन्स या गोष्टी सगळ्या शिकलेल्या आहोत. बट ह्याच्यामधला डिफरन्स कसा कळणार, राईट? सो सी अगेन इथे लिंकिंग आलं पाहिजे, किंवा आपण म्हणतो ना कोरिलेशन, किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट मधलं जे ब्रिज असतं, ब्रिजिंग द गॅप आपण ज्याला म्हणतो ना, ते आलं पाहिजे तुम्हाला. सो दॅट तुमचे जे कन्सेप्ट असतात जे ते खूप जास्त क्लिअर होतील. सो वेन एव्हर यू आर लर्निंग एनी सब्जेक्ट, तुम्ही कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करा, तुम्हाला त्यांच्यामधला गॅप ब्रिज करता आला पाहिजे. ओके, त्यामधला जो गॅप आहे तो तुम्हाला कळला पाहिजे की हाऊ दीज ऑल कन्सेप्ट आर कनेक्टेड टू इच अदर. दिस बिकम्स व्हेरी इझी, तुमचा स्टडी खूप जास्त इझी होईल. ओके, तसंच इथे आपण हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लिंक केलेल्या आहेत, त्यांच्यामधला डिफरन्स फाइंड आउट केला आहे आपण. सो जेव्हा ही शब्द असेल, शब्दामध्ये ऑब्व्हियसली एकच फक्त अरेंजमेंट, ग्रुप ऑफ लेटर्स असतं, ते त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट नसतं, वर्बही नसतं, पण त्याला मिनिंग असतं. ओके, जसं बुक म्हणा, BOOK बुक. ओके, लाईट म्हणा, LIGHT लाईट, इट्स अ वर्ड बट इट हॅज अ मिनिंग. लाईट म्हणजे काय? मी जेव्हा लाईट म्हणते तर तुम्हाला कळतंय, राईट? लाईट मीन्स व्हॉट, राईट? मिरर म्हणा. सो मिरर म्हणजे काय? आरसा. ते आपल्याला कळतंय, त्याचा अर्थ कळतोय. सो ते काय आहे? वर्ड आहे, राईट? सो फ्रेज मध्ये काय आहे? फ्रेज म्हणजे मराठीमध्ये वाक्यांश म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट नसतं आणि त्याच्यामध्ये वर्बही नसतो, राईट? जसं मी म्हणतेय इन द किचन. सो इन द किचन खूप जास्त स्पेसिफिक इन्फॉर्मेशन नाही आहे, खूप कमी इन्फॉर्मेशन आहे. इन द किचन, किचन आपल्याला कळतंय, किचन मध्येही कळतंय, बट व्हॉट अबाउट दॅट हे नाही कळत आहे. सो पूर्ण इन्फॉर्मेशन नाही कळत आहे, सो इट्स अ फ्रेज. बट आय वॉज कुकिंग इन द किचन, आय वॉज कुकिंग इन द किचन, राईट? सो इथे आपल्याला सब्जेक्ट ही आहे आणि वर्ब ही आहे. सो हे काय झालं? क्लॉज झाला, राईट? सो असं डिफरन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे. सो याच्यामध्ये सब्जेक्ट ही नसतो आणि वर्ब ही नसतो, बट ह्याचा अर्थही नसतो, कम्प्लीट मिनिंग नसतं. ओके, सो क्लॉज मध्ये काय होतं? क्लॉज मध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब पण असतो, पण समटाइम्स याला मिनिंग असतं आणि असं होऊ शकतं की कधी कधी ह्याला खूप जास्त स्पेसिफिक मिनिंग पण नसतं. ओके, आणि वाक्यामध्ये काय असतं? वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट पण मिळतो, वर्ब पण असतं आणि ऑब्जेक्ट पण असतं आणि याला कम्प्लीट
मिनिंग पण असतं. इथे सेंटेन्स मध्ये लिहून घ्या प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच करता. ओके, सो इथे कम्प्लीट मिनिंग पण कळतं आपल्याला. व्हॉट इज अ सेंटेन्स. ओके, सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस टेबल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही जे काही मी जे स्टार्टिंगला तुम्हाला जो वेन डायग्राम मेन्शन केला आहे, जो लेटर्स अल्फाबेट जे काही असेल, लेटर आहे मग वर्ड्स आहे, ते जो वेन डायग्राम होता त्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या अँड प्लीज नोट इट डाऊन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा कधी तुम्ही एक्झामला प्रिपेअर होऊन जाताय, सो जस्ट वन ग्लान्स यू कॅन हॅव ॲट इट अँड देन तुम्हाला पटकन रिवाइज होईल या गोष्टी. त्याच अकॉर्डिंग टू दॅट ओनली वी हॅव मेड ऑल द नोट्स, सो दॅट जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तुम्हाला फर्स्ट ग्लान्समध्येच तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजे की आपण कशाबद्दल बोलतोय आणि ह्याचा अर्थ काय आहे. ओके, सो जस्ट रिवाइज इट वन्स. असे तुम्ही रँडमली कोणतेही सेंटेन्सेस घेऊ शकता. मे इट बी फ्रॉम द AI ऑर वेरेवर तुम्हाला बुक असेल तुमच्याकडे, सो तुम्ही त्याच्यामधूनही सेंटेन्सेस घेऊ शकता. किंवा न्यूजपेपर्स तुम्ही डेली वाचता राईट, मे बी तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर्सही वाचायला स्टार्ट करू शकता आणि त्याच्यामधले तुम्ही जे बेसिक सेंटेन्सेस आहेत ना, ते उचलून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता की वेदर दिस इज अ सेंटेन्स, वेदर दिस इज अ फ्रेज ऑर क्लॉज, आणि मिनिंगफुल वर्ड्स जे आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, बट खूप जास्त ग्रॅमॅटिकल जे बुक्स असतात, जे ग्रामर रिलेटेड बुक्स असतात, आय विल से दॅट, आय विल ॲडवाइज की तुम्हाला जेव्हा ही सिरीज तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला हे जे ग्रामरचे बुक्स आहेत, खूप महागडे महागडे मुलं बुक्स घेतात आणि ते ओपनही करून बघत नाहीत, बिकॉज बाय द टाइम एक्झाम येते जवळ आणि त्याच्यानंतर त्यांना ती ओपन करून बघायची किंवा वाचायचाही वेळ नाही मिळत. सो प्लीज सेव्ह युअर मनी आणि सेव्ह युअर टाइम ऑल्सो. आणि त्याच्यासाठीच आपण ही सिरीज आणलेली आहे, सो दॅट तुम्हाला खूप जास्त इझी होईल. जेव्हा तुम्ही बुक्स ओपन जेव्हा तुम्ही हे व्हिडिओज बघाल तर तुम्हाला ती बुक्स ओपन करण्याची गरज नाही पडणार. इतकं आपण डिटेल ह्या गोष्टी घेणार आहोत. ओके, सो प्लीज लुक इन टू दिस, अंडरस्टँड इट प्रॉपरली आणि एकेकाने गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला काही नसेल समजत तर यू कॅन गो इन टू आर टेलिग्राम चॅनल अँड यू कॅन आस्क अस एनिथिंग. ओके, आमचं टेलिग्राम चॅनलही आहे टीचक्राफ्ट नावाचं, तुम्ही तिथे फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला सगळे नोट्स किंवा हे सगळे प्रेझेंटेशन्स, इंग्लिशचे प्रेझेंटेशन असो किंवा मॅथ रिगार्डिंग प्रेझेंटेशन्स किंवा GS रिलेटेड जे सर घेतात त्याच्या रिगार्डिंग प्रेझेंटेशन्स वगैरे असतील किंवा नोट्स असतील, मॅगझिन्स असतील, ते तुम्हाला तिथे नक्कीच आम्ही फ्रीमध्ये अवेलेबल करू. बिकॉज आमचं हेच मोटिव्ह आहे की हे जे एज्युकेशन आहे ते रुरल एरियापर्यंत, जे ग्रामीण भाग आहे जिथे मुलांना काही सोर्सेस नसतात, बुक्स नाही मिळू शकत, त्यांना काही नोट्स नाही मिळू शकत राईट, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये मिळल्या पाहिजे. हाच आमचा पूर्ण असं मनापासून प्रयत्न आहे की सगळ्या मुलांना फ्रीमध्ये ह्या MPSC रिलेटेड प्रिपरेशन झाली पाहिजे. ओके, आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही नक्कीच आमचं सहकार्य कराल ह्या गोष्टींमध्ये. येस, सो लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट थिंग, रिव्हिजन. ओके, आता आपण ह्या गोष्टी पूर्ण शिकलेलो आहोत, बट विदाउट रिकॉलिंग अँड विदाउट रिकॅपिंग अँड विदाउट रिव्हिजन इट हॅज नो इम्पॉर्टन्स. ओके, सो आपण रिवाइज करणार आणि आपण सगळ्या गोष्टी परत एकदा गो थ्रू करणार की आपण काय काय शिकलेलो आहोत. सगळ्यात पहिला रिव्हिजन मध्ये बघूयात. अंडर द ट्री हा सेंटेन्स दिलेला आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की तुम्हाला स्पेसिफाय करायचं आहे विच वन इज अ सेंटेन्स, क्लॉज, फ्रेज. ओके, सो अंडर द ट्री. आता इथे बघा, इथे वर्ब पण नाहीये. काय तुम्हाला वर्ब दिसतंय काही? नो, देर इज नो वर्ब. आणि काही सब्जेक्ट दिसतंय, लाईक हु इज डुईंग व्हॉट हु इज डुईंग अंडर द ट्री, व्हॉट इज गोइंग ऑन. हु हा ह्याचं उत्तरच नाही आपल्याकडे इथे. सो इथे सब्जेक्ट पण नाहीये. इथे देर इज नो सब्जेक्ट हिअर, देर इज नो सब्जेक्ट अँड देर इज नो वर्ब राईट. वर्ब पण नाहीये आणि सब्जेक्ट पण नाहीये. सो आपण ह्याला काय कन्सिडर करणार, जेव्हा कधीही कोणत्याही सेंटेन्स मध्ये आपण आत्ताच बघितलो, जेव्हा कोणत्याही अरेंजमेंट ऑफ वर्ड्स मध्ये सब्जेक्ट ही नसतं आणि वर्ब ही नसतं आणि त्याला मिनिंग ही नसतं, इथून आपल्याला कम्प्लिटली अर्थ पण नाही कळत आहे. देर इज नो मिनिंग ऑल्सो, मिनिंग पण नाहीये. म्हणून आपण ह्याला काय कन्सिडर करणार, याला आपण म्हणणार फ्रेज. ओके, सो दिस इज फ्रेज. Okay, so next arrangement of words. I was hungry, so
आय एट अ सँडविच. ओके, आय वॉज हंग्री. सो हू वॉज हंग्री, इथे दोनदा सब्जेक्ट आलेला आहे, इथे पण आय, इथे पण आय. सो वी नो हू इज द हिरो हिअर, आय, राईट. सो आय हा सब्जेक्ट आहे इथे, सो इथे सब्जेक्ट मेन्शन्ड आहे. सो आपण सब्जेक्टला टेक करूयात. राईट द सब्जेक्ट, सब्जेक्ट इज आय, सो सब्जेक्ट मेन्शन्ड आहे. सो इथे आय वॉज हंग्री, सो आय एट अँड सँडविच. सो इथे एट खाणे, खाणे काय आहे, वर्ब आहे, राईट. सो वर्ब पण आहे इथे, एट हा वर्ब आहे, सो इथे वर्ब पण मेन्शन्ड आहे. आणि सँडविच काय आहे, ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. सो देर इज ऑल्सो ऑब्जेक्ट मेन्शन्ड हिअर. सो इथे जेव्हा कधी ही तिन्ही गोष्टी मेन्शन्ड असतात आणि त्याला काहीतरी मिनिंग असतो, सो आपल्याला ह्याच्यामधून अर्थ पण कळतोय. सो दिस इज अ सेंटेन्स. सो याचं उत्तर काय येईल, दिस इज अ सेंटेन्स. This was a phrase. This is a sentence. Okay, you can just pause before answering all these questions. तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही सगळ्यात पहिला आन्सर गेस करू शकता किंवा आन्सर लिहून घेऊ शकता. अँड देन तुम्ही माझ्याबरोबर तुमचे उत्तर रिचेक करू शकता की तुमचे जे उत्तरं आलेले आहेत ते बरोबर आहेत आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरली कळलेले आहेत की नाहीत. सो दॅट यू कॅन रिवाइंड बॅक अँड तुम्ही परत सगळे कन्सेप्ट बघू शकता. अँड देन यू कॅन कम बॅक अँड आन्सर हिअर. ओके, आय लाईक कॉफी. सो आय काय आहे इथे, सब्जेक्ट आहे. लाईक काय आहे, वर्ब आहे, राईट. आणि कॉफी, कॉफी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सो आय लाईक कॉफी, इट कॅन बी लाईक ऑन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पण आहे कॉफी. आय लाईक कॉफी. सो इथे काय आहे, कम्प्लिटली आपल्याला असं पूर्ण सेंटेन्स नाही दिलेलं आहे, राईट. So I like coffee kiva, it can be sentence also and it can be a clause also. Okay, sometimes we know the meaning and we don't know the meaning. So I like coffee, it can be a sentence because इथे object आहे, verb आहे आणि subject पण आहे. So it is a sentence. I like coffee is a sentence. With great joy. So इथे with great joy there is no there is no verb. Verb maybe joy असू शकता वर्ब, पण इथे काय आहे, जॉय, हॅपीनेस. जॉय मीन्स व्हॉट, हॅपीनेस. पण इथे काय आहे, इथे वर्ब आहे. ओके, पण इथे ऑब्जेक्ट नाही आहे किंवा इथे काय म्हणतो आपण त्याला, सब्जेक्ट पण नाही आहे. ओके, जो सब्जेक्ट म्हणजे द मेन वन हू इज डुईंग द वर्क तिथे मेन्शन नाही आहे. सो दिस इज अ फ्रेज. आपल्याला कम्प्लिटली ह्या अरेंजमेंट ऑफ वर्ड्सचा अर्थ पण नाही कळत आहे. सो इट इज अ फ्रेज. Although it was raining, we went outside. Okay, so although it was raining, so it इथे काय आहे, सब्जेक्ट आहे. रेनिंग काय आहे, वर्ब आहे. आणि वी वेंट, वेंट पण इथे वर्ब आहे. ओके, सो इथे एक कम्प्लिटली मिनिंगफुल काय म्हणतात अरेंजमेंट ऑफ वर्ड्स पण आहे. ऑल्दो इट वॉज रेनिंग वी वेंट आउटसाइड. ओके, सो याचा अर्थ पण आपल्याला कळतोय. सो ह्याचं उत्तर काय असेल, इट इज अ sentence. Okay, so I like coffee, it can be according to the situation. हे clause पण असू शकतं, I like coffee. Okay, जसं आपण इथे बघितलं. हा, I love cricket. ओके, समटाइम्स याला अर्थ पण होतो आणि समटाइम्स अर्थ पण नाही. दे आर प्लेइंग. सो लेट अस कन्सिडर दिस ॲज अ आय लाईक कॉफी सेंटेन्स. इट कॅन बी सेंटेन्स ऑल्सो, बट इथे आपण क्लॉज, पूर्ण हे नाही आहे त्याच्यामध्ये. मे बी त्याच्यामध्ये कम्प्लीट अजून त्याच्या पुढे इन्फॉर्मेशन हवी होती, बट त्याची कम्प्लीट इन्फॉर्मेशन नाही आहे. म्हणजे समटाइम्स इट मेक्स मी मिनिंग, बट समटाइम्स इट डज नॉट. सो इथे मिनिंग पण आहे. क्लॉजला कधी कधी मिनिंग पण असू शकतो. सो दिस इज अ क्लॉज. सो आय होप तुम्हाला हे सगळे सेंटेन्सेस व्यवस्थित कळले असतील. फ्रेज डज नॉट हॅव एनी मिनिंग आणि क्लॉज समटाइम्स इट हॅज मिनिंग अँड समटाइम्स डज नॉट. बट सेंटेन्सला पूर्ण मिनिंग असतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतं, वर्ब असतं आणि ऑब्जेक्ट असतं. आणि क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतं. चूज अ करेक्ट आर्टिकल. ओके, सो आर्टिकल म्हणजे उपपद आपण शिकलेलो आहोत आणि आर्टिकल्स मध्ये आपण डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल शिकलोय. ए आणि ॲन काय आहे, इनडेफिनेट आहे. आणि द काय आहे, डेफिनेट आहे. दॅट इज निश्चित उपपद आणि अनिश्चित हे दोन आहेत. आय हॅव डॅश पेन अँड डॅश पेन्सिल.
सो इथे काय येणार, आता हे फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करतोय आपण, आणि विच पेन्सिल आणि विच पेन दे आर नॉट स्पेसिफिक अबाउट, राईट. सो आपण इथे काय लिहिणार, ए पेन अँड ए पेन्सिल. ओके, यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड पहिला तुम्ही उत्तरं देऊ शकता आणि नंतर तुम्ही माझ्याबरोबर रिचेक करू शकता वेदर युअर आन्सर्स आर करेक्ट ऑर नॉट. ओके, नेक्स्ट, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड डॅश सन. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं, जेव्हा आपण स्पेसिफिक गोष्टीबद्दल, निश्चित गोष्टीबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण डेफिनेट आर्टिकल यूज करतो. आणि अर्थ हा एकच आहे, सो वी आर गोइंग टू यूज द इन फ्रंट ऑफ द अर्थ. आणि रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ओके, देर इज ओनली वन सन, सो द सन. माय ब्रदर इज dash engineer. So when you are saying engineer, a has a साऊंड बघायचं आहे आपल्याला. जो काही वर्ड येणार आहे डॅशच्या समोर, त्याचा साऊंड बघायचा आहे. ओके, इंजिनियर्स काय स्पेसिफिक इंजिनियर बोलतायत का? नाही, देर आर मेनी इंजिनियर्स, सो दे आर नॉट स्पेसिफिक, निश्चित नाही आहे, म्हणून आपण इनडेफिनेट वाला यूज करणार, ए किंवा ॲन. आणि ए किंवा ॲन मधून आपल्याला साऊंड बघायचा आहे. इंजिनियरचं साऊंड ए पासून येत आहे, राईट. सो ए काय आहे, ए वॉवल मध्ये येतं, आणि जेव्हा कधी ही वॉवल्स येतात त्याच्यासमोर आपण काय लावणार, त्याच्यासमोर आपण ॲन लिहिणार. सो इथे काय येणार, ॲन. सो माय ब्रदर इज ॲन इंजिनियर. ओके, सो सपोज इथे मी लिहिलं असतं इलेक्ट्रिशियन. सो अगेन इलेक्ट्रिशियन जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याचं जे प्रनन्सिएशन आहे, त्याचा जो उच्चार आहे तो ई, ए, इलेक्ट्रिशियन ए पासून येतोय, परत साऊंड ए पासून येतोय. ए काय आहे, एक वॉवल आहे, आणि वॉवल जेव्हा कधी असतं तर त्याच्यासमोर आपण ॲन लिहिणार, राईट. सो माय ब्रदर इज ॲन इंजिनियर. ओके, यू कॅन नोट इट डाऊन. तुम्ही सेंटेन्सेस नोट करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, दिस शी इज, फोर्थ सेंटेन्स बघतो आपण, शी इज डॅश ऑनेस्ट गर्ल. सो जेव्हा आपण ऑनेस्ट म्हणतोय, आता बघताना तर हे काय आहे, एच हा कॉन्सनंट आहे, राईट. एच हा कॉन्सनंटच्या अंडर येतो, बट जेव्हा आपण त्याचा साऊंड बघतोय, ऑनेस्ट, राईट. ऑनेस्टचा साऊंड कशावरून येतोय, आपण एच हा इथे काय आहे, एच हा सायलेंट आहे, आणि आपण ऑनेस्ट हा शब्द इथून प्रनाऊन्स करतोय, ओ पासून, ऑनेस्ट, ओ, ओ वर आपण जास्त भर देतोय, आणि एच हा सायलेंट आहे इथे. सो हा ओ काय आहे, वॉवल आहे. ओ काय आहे, वॉवल आहे. जेव्हा कधी वॉवल असतं तर त्याच्यासमोर आपण ॲन लिहितो. सो ऑनेस्ट या शब्दाच्या समोर बाय चान्स तुमची इथे मिस्टेक पण होऊ शकते, सो प्लीज कन्सिडर द साऊंड्स. सो वेन एव्हर यू आर रायटिंग ए और ॲन किंवा द, तुम्हाला साऊंड बघायचे आहेत त्या वर्ड्सचे, अँड देन यू हॅव टू फिक्स द आन्सर. ओके, मग तुम्हाला स्पेसिफिक व्हायचं आन्सर बद्दल. शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल. सो ऑनेस्ट इथे ओ पासून एच सायलेंट आहे, म्हणून ऑनेस्ट ओ काय आहे, वॉवल आहे, आणि वॉवलच्या समोर ऑलवेज वी राईट ॲन. सो दॅट इज वाय ऑनेस्टच्या समोर ॲन येतं. ओके, जसं आवर. ओके, जसं तुम्ही आवर म्हणताय. ओके, जसं आवरच्या समोर काय येणार, सो प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा की आवरच्या समोर ए येणार की ॲन येणार. ओके, यू हॅव टू कन्सिडर द साऊंड अँड देन आन्सर. आवरच्या समोर आपण काय लिहिणार, ए लिहिणार की ॲन लिहिणार. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, आय नीड डॅश ग्लास ऑफ वॉटर. आता ग्लास वर्ड बघा. सो ग्लासला जेव्हा आपण कन्सिडर करतोय, सो द वर्ड इज ग, ग साऊंड ग आहे, आणि ग कशामध्ये येणार, जी. जी कशामध्ये येतं, कॉन्सनंट्स मध्ये येतं, आणि जेव्हा कॉन्सनंट्स आपण कन्सिडर करतो तर त्याच्या समोर काय येतं, ए. सो आय नीड ए ग्लास ऑफ वॉटर, ए किंवा अ. ओके, सो आय नीड ए ग्लास ऑफ वॉटर. आय होप इथपर्यंत तुम्हाला नीट कळलं असेल कधी आपण ॲन यूज करणार, ए यूज करणार. सो याच्यामध्ये आपल्याला साऊंड्स कन्सिडर करायचे आहेत. ॲज आय टोल्ड यू, मेक अ नोट ऑफ इट. तुमच्या नोटबुकमध्ये जे काही तुम्ही लिहिताय तिथे एक स्टार मार्क करून तिथे लिहून ठेवा की आपल्याला साऊंड कन्सिडर करायचे, आपल्याला स्पेलिंग्स नाही कन्सिडर करायचे आहेत. सो दॅट वेन एव्हर यू आर रिवायझिंग यू विल अंडरस्टँड की का इथे एचच्या समोर ॲन आलाय. बिकॉज तुम्ही डिरेक्टली जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तर तुम्हाला एचच्या समोर ॲन दिसेल, यू विल बी कन्फ्युज्ड की मी इथे एचच्या समोर ॲन का लिहिलेला आहे. सो दॅट वेन एव्हर यू आर रिवायझिंग तुम्हाला कळेल की आपण ऑनेस्ट किंवा बाकीचे आपण वर्ड्स बघूच तर त्याच्यासमोर ॲन, इवन दो एच इज अ कॉन्सनंट, आपण ॲन का लिहिलंय त्याच्यासमोर.
राईट. सो तुम्हाला फर्स्ट ग्लॅन्समध्ये बघितल्या नाही कळणार. सो वेन एव्हर यू आर रिवायझिंग इट विल बी इझी फॉर यू. दॅट इज आय मेक अ नोट ऑफ इट. आय नीड अ ग्लास ऑफ वॉटर. ओके. दे क्रॉस्ड इंडियन ओशन. ओके. असं इंडियन ओशन खूप सारे आहेत का अर्थवर? नाही, देर इज ओनली वन स्पेसिफिक इंडियन ओशन. राईट. जेव्हा कधी अशा डेफिनेट गोष्टीबद्दल आपण बोलू शकतो, दॅट इज ओनली वन अवेलेबल, लाईक ओनली वन देअर. सो वी राईट ऑलवेज द इन फ्रंट ऑफ इट. त्याच्यासमोर आपण द लिहिणार. सो द इंडियन ओशन येणार बिकॉज देर इज ओनली वन इंडियन ओशन. आणि आपण वी आर डेफिनेट अबाउट इट, वी आर टॉकिंग ओनली अबाउट वन इंडियन ओशन, ओनली द स्पेसिफिक इंडियन ओशन. सो दे क्रॉस द इंडियन ओशन. द येणार याच्यासमोर. नाव आता बघा इथे आय सॉ डॅश वन आयड मॅन. आता तुम्ही ह्या वन मध्ये ओ बघणार आणि मेनी स्टुडंट्स इथे मिस्टेक करणार की जेव्हा कधी वन येणार तर मॅम वन मध्ये काय येतं, ओ आहे आणि ओ हा काय आहे, वॉवल आहे आणि वनच्या समोर ॲन येणार. सो यू आर मेकिंग अ ग्रेट मिस्टेक. इथेच मुलांची गल्लत होणार आणि इथे तुमचे मार्क्स जाणार. राईट. सो अगेन आय एम स्ट्रेसिंग द पॉइंट की आपल्याला साऊंड कन्सिडर करायचं आहे. सो जेव्हा आपण साऊंड कन्सिडर करतो आपण काय म्हणतो, वन म्हणतो. राईट. वन. सो द साऊंड इज वो वो वो. राईट. वी वी साऊंड करताय. राईट. वन. ओन नाही म्हणत आपण किंवा एन नाही म्हणत, वन म्हणतो. आणि जेव्हा कधी आपण वन म्हणतो राईट तर तो साऊंड कसा येतोय, व वचा साऊंड येतोय, वीचा साऊंड येतोय. राईट. आणि हे जे वी आहे ते कशामध्ये येतं, कॉन्सनंट्स मध्ये येतं. राईट. सो कन्सिडर द साऊंड. साऊंड वन असतं आणि व हा कॉन्सनंट्स वी सारखा साऊंड करतोय आणि तो कशामध्ये येतं, कॉन्सनंट्स मध्ये येतं. म्हणून आपण याच्या समोर ए लिहिणार. ए हा आर्टिकल लिहिणार. सो आय सॉ ए वन आयड मॅन. ओके. आय सॉ ए वन आयड मॅन. आता तुम्हाला कळलं ह्याच्यामधला डिफरन्स. आता इथे कॉन्सनंट होतं तरी याच्या समोर इथे स्टार करून ठेवा या सेंटेन्सेस ना, बिकॉज दे आर व्हेरी डिफरंट सेंटेन्सेस जिथे कॉन्सनंट असून पण ए आलाय आणि इथे वॉवल असून पण ए आलाय. इथे कॉन्सनंट असून पण ॲन आलाय आणि इथे वॉवल असून पण ए आलाय. सो आपण बेसिकली जे लहानपणीपासून शिकत आलोय की आपल्याला फर्स्ट लेटर कन्सिडर करायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यासमोर ए किंवा ॲन लिहायचं आहे. सो इट वॉज ऑल रॉंग. आवर टीचर टॉट अस रॉंग. राईट. सो वी ऑलवेज हॅव टू कन्सिडर द साऊंड. आता तुम्हाला कळलंच असेल. सो मेक अ स्टार ऑफ दीज क्वेश्चन्स, दीज सेंटेन्सेस जे खूप वेगळे आहेत, म्हणजेच तुम्हाला लिहिताना तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येईल. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. ही इज डॅश MLA. ओके. आता इथे MLA जेव्हा आपण MLA एम प्रनाउन्स करतो एम. सो आता इथे परत ए चा साऊंड येतोय. राईट. एम आपण म्हणताना एम म्हणतोय पण आपण प्रनाउन्स करताना त्याचं साऊंड काढताना इट इज एम ए प्रनाउन्स करतोय. राईट. सो ए जेव्हा असेल ए काय आहे, वॉवल आहे आणि वॉवलच्या समोर ऑलवेज ॲन लिहितो आपण. म्हणून ही इज ॲन MLA. ओके. इथे तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला परत सांगते ॲन का आला इथे, बिकॉज इथे फर्स्ट लेटर काय आहे, एम आहे आणि आपण एम ला म्हणताना असं म्हणतो एम विच इज ए हा ए चा साऊंड आहे. राईट. आणि ए हा कशामध्ये येतो, हा वॉवल्स मध्ये येतो. आणि जेव्हा कधी वॉवल मध्ये येतो तर आपण त्याच्या समोर कोणता आर्टिकल लावतो, ॲन हे आर्टिकल लिहितो. म्हणून ही इज ॲन MLA. एम आहे, एम ए एम एम. ओके. सो ऑलवेज फोकस ऑन द साऊंड. आणि ह्याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. दिस इज ऑल्सो अ डिफरंट काइंड ऑफ सेंटेन्स जिथे रूल काय होतोय, ब्रेक होतोय आणि देर इज डिफरंट रूल. अँड ऍक्च्युली आय वुड नॉट से रूल ब्रेकिंग बिकॉज आपण पहिलाच म्हणलेलं आहे की आपण साऊंडवर फोकस करणार आहोत. नेक्स्ट सेंटेन्स. वी सॉ डॅश एलिफंट इन द झू. आता जेव्हा आपण एलिफंट म्हणतोय ए परत ए म्हणतोय आपण इथे ए म्हणतोय. सो वॉवल आहे आणि वॉवल असलं की आपण ॲन लिहिणार. सो वी सॉ ॲन एलिफंट इन द झू. ओके. आता तुम्हाला इथपर्यंत कळलंच असेल ना. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन. दिस इज डॅश मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. ओके. दिस इज मोस्ट डिफिकल्ट. आता मोस्ट म्हणजे काय, मोस्ट म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स आहेत आणि दॅट पर्टिक्युलर पर्सन ते
एका क्वेश्चनवरच पॉइंट आउट करते. मोस्ट म्हणजे सगळ्यांमधला एक, राईट. आणि जेव्हा आपण सगळ्यांमधला एक वर पॉइंट आउट करतोय तर आपण काय आर्टिकल यूज करणार? डेफिनेट. आपण खूप जास्त निश्चित आहोत त्या वाक्याबद्दल म्हणजे त्या शब्दाबद्दल, म्हणून आपण डेफिनेट वाला आर्टिकल यूज करणार, दॅट इज द. सो वी आर स्पेसिफिक अबाउट इट, सो वी विल यूज द हिअर. So this is the most difficult question. Okay, this is, आता इथे जर मोस्ट काढला असता आपण, इथे मोस्ट लिहिलाच नसता. सो दिस इज असं जर मी लिहिलं असतं, दिस इज डॅश डिफिकल्ट क्वेश्चन. ओके, जर मी असं लिहिलं असतं, इथे मोस्ट म्हणजे सगळ्यांमधला सगळ्यात जास्त, एकच सगळ्यांमधला, मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त, म्हणजे एकाकडेच आपण पॉइंट आउट करतोय. बट इथे मी मोस्ट लिहिलेलाच नाहीये. सो दिस इज डॅश डिफिकल्ट क्वेश्चन. सो इथे आपण इनडेफिनेट बोलतोय, आपण स्पेसिफिकली असं पॉइंट आउट नाही करतोय. वी आर व्हेरी इनडेफिनेट अबाउट इट. सो आपण इथे काय लिहिणार? ए. इथे ड चा साऊंड आहे, सो ए यूज होणार, बिकॉज ए डी इज अन कॉन्सोनंट, ड इज अन कॉन्सोनंट. सो दिस इज ए डिफिकल्ट क्वेश्चन असं येणार. आणि आपण मोस्ट इथे लिहिलेला आहे, इथे मोस्ट आहे म्हणून वी आर स्पेसिफिक अबाउट इट, दॅट this is one of the questions which is difficult and this is the most difficult question, right? So let us go again. आपण रिकॅप करूयात आपण काय काय शिकलो. ओके, तिथे ते वेन डायग्राम होतं, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट, जे आपण पहिला बघितलं होतं. अल्फाबेट, अल्फाबेट म्हणजे काय? अल्फाबेट इज लाईक अ नेकलेस. ओके, जे सगळ्या पर्ल्सना एकत्र घेतं, राईट. सो अल्फाबेट एकच आहे, त्याच्या अंडर काय येतात? लेटर्स असतात. सो अल्फाबेटला आपण वर्णमाला म्हणतो आणि लेटर्स जे अल्फाबेटच्या अंडर येतात ते अक्षर असतात. लेटर्स म्हणजेच अक्षर, आणि लेटर्स कॅन बी ए बी झी जे, एनिथिंग फ्रॉम ए टू झी. आणि लेटर्स किती आहेत? 26 लेटर्स आहेत आणि 26 अल्फाबेट्स नाही आहेत, लेटर्स आहेत 26. ओके, सो टाइप्स ऑफ लेटर्स मध्ये वॉवल्स, स्वर, आणि कॉन्सनंट्स म्हणजेच व्यंजन हे शिकलो आपण. आणि वॉवल्स मध्ये ए ई आय ओ यू हे 5 वॉवल्स आहेत, राईट. आणि कॉन्सनंट्स मध्ये बाकीचे जे 21 राहिलेले आहेत ते कॉन्सनंट्स आहेत. आर्टिकल म्हणजेच उपपद, आणि आपण 2 टाइप ऑफ आर्टिकल शिकलो, इनडेफिनेट होतं आणि डेफिनेट होतं. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित, जे आपण लाईक पहिलाच वेळा यूज करतोय, राईट, आणि त्याच्याबद्दल आपण निश्चित नाही आहोत, त्याच्यासमोर आपण ए किंवा ॲन यूज करतो. आणि ए कधी यूज करणार? जेव्हा आपण आपला जो साऊंड आहे, जे नाऊनचा साऊंड आहे, जे नाम आपण यूज करतो त्याचा साऊंड आहे तो कॉन्सोनंट्स रिलेटेड आहे, तर त्याच्यासमोर आपण ए लावतो. आणि जेव्हा आपला साऊंड जो आहे तो वॉवल्सचा येतो तेव्हा आपण ॲन यूज करतो. सो हे झाले इनडेफिनेट. डेफिनेट बद्दल आपण खूप जास्त निश्चित आहोत किंवा आपण ऑलरेडी त्या नाऊनला इंट्रोड्यूस केलेला आहे, आपण सेकंड टाइम त्या गोष्टीबद्दल बोलतोय तेव्हा आपण दी यूज करतो, राईट. जसं द ताजमहल, द मून, द सन, द अर्थ, द मार्स. ओके, सो जसं आता वर्ड, सो वर्ड काय आहे? वर्ड म्हणजे शब्द, काहीतरी अरेंजमेंट ऑफ लेटर्स असतात आणि त्याचा काहीतरी अर्थ होतो, त्याला आपण वर्ड म्हणतो. फ्रेजेस काय असतं? ज्याच्यामध्ये वर्ब पण नसतं आणि सब्जेक्ट पण नसतं, या गोष्टीला आपण फ्रेज म्हणतो. जसं व्हेरी ब्युटिफुल, इन द रूम, इन द लायब्ररी, ओके, ऑन द प्लेग्राउंड, अंडर द टेबल, दीज आर ऑल फ्रेजेस. क्लॉज, क्लॉज ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ज्याच्यामध्ये वर्ब पण असतं आणि सब्जेक्ट पण असतं. आय लव्ह क्रिकेट, दे आर प्लेइंग. सेंटेन्स, सेंटेन्स असतं ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण असतं, वर्ब पण असतं, ऑब्जेक्ट असतं आणि त्याला एक अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, द सन रायझेस इन द ईस्ट, वी लव्ह इंडिया. ओके, नाउ स्ट्रक्चर काय असतं? एका सेंटेन्समध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असतं, त्याला आपण सेंटेन्स म्हणतो, राईट. आणि इथे आपण शिकलो की वर्डला सब्जेक्ट नसतो, वर्ब नसतो, पण त्याला अर्थ असतो. फ्रेजला काहीच नसतं, ओके, आणि क्लॉजला सब्जेक्ट असतं, वर्ब असतं आणि कधीतरी मिनिंग हे असतं आणि कधी कधी नसतं. आणि सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि त्याला अर्थही असतो. देन रिव्हिजन मध्ये आपण शिकलो, दिस कॅन बी अ सेंटेन्स ऑल्सो, दिस कॅन बी अ क्लॉज ऑल्सो. ओके, सो अंडर द ट्री फ्रेज आहे. सेकंड सेंटेन्स मोठा आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे, वर्ब आहे, सब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टही आहे, सो तो काय झाला? सेंटेन्स झाला. नेक्स्ट हा क्लॉज आहे. नेक्स्ट फ्रेज अँड देन दिस अगेन अ सेंटेन्स. मग आपण रिवाइज केलं ए आणि ॲन अगेन, द आर्टिकल्स डेफिनेट अँड इनडेफिनेट, ए, ॲन आणि द, विच इज अ मोस्ट सॉरी फ्रेज आणि क्लॉज जे आहे
तो आयोगाचा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात आवडता टॉपिक आहे. त्याच्यावर तुम्हाला जास्त रिवाईज करायचं आहे आणि त्याचा डिफरन्स पण तुम्हाला कळला पाहिजे. ओके, दॅट इज इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला सगळे कन्सेप्ट व्यवस्थित कळले असतील. आणि तुम्हाला जर हे सिरीज किंवा फर्स्ट लेक्चर आवडलं असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हे जे मी आज शिकवलेलं आहे, जर तुम्हाला हे खूप छान समजलं आहे, तर हे तुमच्या MPSC अभ्यास करणारे जे तुमचे विद्यार्थी तुमचे जे फ्रेंड्स आहेत, सॉरी, ते तुम्ही त्यांना शेअर करा, सो दॅट त्यांनाही हे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास खूप हार्ड करा, हार्डवर्क करा, स्मार्ट वर्कही करा, अँड कीप लर्निंग. आणि आपण शून्यापासून शिखरापर्यंत जायचं आहे. सो कीप सपोर्टिंग. थँक यू.